महाराष्ट्रातही नाशिकसह अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होतं, पण दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शेतकरी रास्ता रोको मोहीम, फोन करो मोहिमा, मोर्चे काढतात. वेगवेगळे निर्णय झाले, मोर्चे झाल्या, बैठकी झाले, आश्वासनं देखील मिळाली, पण शेतकऱ्याचा कांदा अजूनही चाळीत सडतोय. पण सरकारकडून प्रत्यक्ष आर्थिक मदतीची कुठलीही घोषणा केली जात नाहीये. शेतकऱ्याच्या अंदाजानुसार उत्पादन खर्च किलोला 13 ते 14 रुपये लागतो. बाजारभाव मिळतो फक्त 10 ते 12 रुपये प्रति किलो इतकाच. म्हणजे शेतकऱ्याला दर मिळतो 2 ते 4 रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. हंगामानुसार विचार करायचा झाल्यास जवळपास लाखो रुपयांचं नुकसान शेतकरी राजाला सहन करावं लागतं. आता यावरून स्पष्ट होत आहे की आंध्र प्रदेश सरकारने संकटाच्या वेळी त्वरित हस्तक्षेप केला, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देखील दिली आणि बाजारात स्थिरता आणली. पण महाराष्ट्र सरकारच्या मात्र फक्त बैठका, प्रस्ताव आणि केंद्राकडे ढकललेली जबाबदारी सुरू आहे असं आम्ही नाही म्हणत, तर असं शेतकरी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.